मी त्यांच्याशी एक फाईल धरलो तेव्हाच माझ्या हे लक्षात आलं. मनमोहन सिंग एक संबंध समस्या तोंडात कोंबले म्हणाले. डोरोथीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले, पण त्या दोघांनी खुलासा केला नाही. सुधाकरला मात्र ती पैस कुठली होती याचा उलगडा झाला. डोरोथी पुढे म्हणाले, आलोक हा एक अत्यंत हुशार मुलगा आहे हे कोणाच्याही लक्षात येतं, पण चंद्राच्या प्रवासात मी त्याला जेव्हा जवळून पाहिलं तेव्हा मला आढळून आलं की हा मुलगा इतर मुलांप्रमाणे वागत नाही. 10 वर्ष वयाच्या मुलांमध्ये जो अल्लडपणा दिसतो तो आलेखमध्ये दिसत नाही. नवनवे अनुभव आले की लहान मुलं उत्तेजित होतात, खुश होतात, घाबरतात, अनेक प्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण आलोक स्थितप्रज्ञासारखा प्रत्येक अनुभवाला तोंड देत होता, जणू काही त्याने हे सर्व अनुभव पूर्वी घेतले होते. मी त्याच्याशी 4-5 वेळा बोललो, पण आपल्या मनाचा ठामपट्टा त्याने लागू दिला नाही. एखाद्या आईसबर्गसारखा लहानसा भाग पाण्यावर दिसतो, त्याचा बहुतेक भाग पाण्याखाली दिसतो. त्याप्रमाणे आलोकशी बोललो. त्याचं वागणं पाहिलं तरी त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल फारच कमी माहिती मिळते, म्हणून मला त्याच्याबद्दल फार कुतूहल निर्माण झालं. मी एक मानसशास्त्रज्ञ आहे हे आधीच स्पष्ट करतो, परंतु केवळ माझ्या संशोधना विषयामुळे मला आलोकबद्दल आणखी माहिती पाहिजे असं नव्हे. मी WTSमध्ये काम करते. WTS दरवर्षी निवडलेल्या पहिल्या 10 मुलांमध्ये पुष्कळ रस घेते. आलोक मोठा झाल्यावर त्याने कुठली करिअर घ्यावी याचा योग्य विचार झाला पाहिजे, म्हणून तुम्ही दोघे मला आलोकबद्दल जितकी माहिती पुरवाल तितकी थोडीच असं म्हटलं पाहिजे. डोरोथीने प्रथम सुधाकरकडे पाहिलं. डॉक्टर व्हील, आलोक जसा बुद्धिमान आहे तसाच तो इतर मुलांपेक्षा वेगळा आहे हे मला आणि माझ्या बायकोला त्याच्या लहानपणापासून कळून आलंय. पण आधी मी एक खुलासा करतो. आलोक हा आमचा दत्तक मुलगा आहे. आलोक कसा सापडला आणि लहानपणापासून त्याच्याबद्दल वेगवेगळे अनुभव काय आले हे सुधाकरने थोडक्यात सांगितले. आणि शेवटी तो म्हणाला, आलोक एकलकोंडा आहे हे खरं, पण याचं कारण त्याच्या बौद्धिक पातळीवरचे सवंगडी त्याला मिळाले नाहीत हेच असावं. मी आणि मालिनी त्याच्याशी थोडाफार संपर्क आणि संवाद साधू शकलो. आई वडील म्हणून तो आमच्यावर प्रेम करतो, आमच्याशी आदराने वागतो, पण मानसिक आणि बौद्धिक पातळीवर आम्ही त्याच्या पासंगाला पुरत नाही त्याची त्यालाही जाणीव आहे. डोरोथी सुधाकरचे बोलणे एका टेपरेकॉर्डरवर मुद्रित करत होती, शिवाय काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या पॅडवर लिहून घेत होती. तिने आपल्या नोंदीकडे नजर टाकली आणि विचारलं, आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर साळुंके, ते कुठे सापडतील? सुधाकरने साळुंकेचा पत्ता दिला, फोन नंबर दिला. त्यांच्याशी आता संपर्क साधता येईल का? सॅटेलाईटवर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकू. मनमोहन सिंहनी आपल्या सेक्रेटरीला साळुंकेला शोधून त्यांच्याशी संपर्क साधायला सांगितला. डोरोथी पुढे म्हणाले, तुम्ही सांगितलं की आलोकला टेलिस्कोप फार आवडला. आकाशातला तारका पाहायला त्याला आवडतात. ही माहिती महत्त्वाची आहे. मिस्टर मिश्रा, तुम्ही त्या संदर्भात काही सांगू शकाल का? होय, पुष्कळच. आलोकने मला खगोलशास्त्राबद्दल एक विचारून हैराण केलं होतं. अखेर त्याला मी काही पुस्तकं वाचायला दिली, काही व्हिडिओ टेप पाहायला सांगितले, पण त्याची या विषयाबद्दलची जिज्ञासा खूपच आहे. त्याने आपल्या कल्पनेनं खगोलशास्त्रासंबंधी आणि अंतराळासंबंधी काही लिखाणं केलेली मी पाहिलं. त्यानं काही चित्रं काढलेली पाहिली. 10 वर्षाच्या मुलानं ही टिप्पण केलीत किंवा चित्र काढलीत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मिश्राजींनी स्वतःबरोबर आलेली काही कागदं पुढे केली. त्यांच्यावर नजर टाकताना डोरोथी थक्क झाली. ती म्हणाली, मिस्टर मिश्रा, तुमची परवानगी असेल तर मी यांच्या प्रतिकृत करून घेते. मिश्राजींनी संमतीदर्शक मान हलविली. डोरोथीने हे कागद कॉपी करायला मनमोहन सिंग यांच्याकडे दिले. ते सेक्रेटरीला पाचारण करणार इतक्या तिनेच इंटरकॉमवर निरोप पाठवला.
डॉक्टर साळुंके सापडले. ते आता तुमच्याशी फोनवर बोलायला तयार आहेत. त्यांना तुमचा फोनवर पाठवू? मनमोहन सिंहांनी परवानगी देताच खोलीतल्या पिक्चर फोन डॉक्टर साळुंके दिसू लागले. सिंहांनी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब, तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा करा. आम्ही आलोक नाईकबद्दल चर्चा करतोय. हे नाईक साहेब तुमच्या परिचयाचे आहेतच. मिश्राजींना पण तुम्ही पूर्वी भेटला आहात असं कळलं. या बाई आहेत वर्ल्ड टॅलेंट स्कीमच्या एका मानसशास्त्रज्ञ डॉक्टर डोरोथी फील्ड. त्यांनी तुम्हाला आलोकबद्दल शक्य तितकी माहिती दिल्यास आम्ही सर्व तुमचे आभारी राहू. त्यानंतर डोरोथी आणि डॉक्टर साळुंके यांच्यात पुष्कळ चर्चा झाली. ती बाकीच्या डोक्यांवरून गेली. त्यांना फक्त साळुंक्यांनी शेवटी दिलेला सल्ला तेवढा समजला. माझ्या मते आलोकला एकलकोंडा राहू देणं योग्य नाही. त्याच्याबरोबर बोलेल खेळेल असा मित्र पाहिजे. वाढत्या वयाप्रमाणे त्याला आईवडिलांपेक्षा समवयस्क मित्रात जास्त मिसळावंसं वाटलं पाहिजे. मिश्राजी, तुमच्याशी शिक्षक या नातानं त्याने ठेवलेले जवळचे संबंध तोडू नका, शिथिल करू नका. ते पण महत्त्वाचे आहेत, पण लवकरच ते आपोआप शिथिल होतील असं मला वाटतं. साळुंख्यांना निरोप दिल्यावर चर्चेला परत सुरुवात झाली. डोरोथी म्हणाली, फार महत्त्वाची माहिती डॉक्टर साहेबांनी दिली. तसं तुम्ही दोघांनी पुष्कळ प्रश्नांची उत्तरं पुरवलीत. त्यावरून मी जे काही कयास केले होते त्यांना पुष्टी मिळते. माझे 2 कयास होते. एक म्हणजे आलोकला अंतराळशास्त्रात जर इतकी गोडी आहे तर त्यासाठी त्याला स्पेस अकॅडमीत पाठवलं पाहिजे. स्पेस अकॅडमी सुधाकर आणि मिश्राजी आश्चर्याने उद्गारले. सुधाकर पुढे म्हणाला, पण त्या संस्थेत प्रवेश मिळवणं अति कठीण. अजून एकाही भारतीयाला तिथे शिकायला मिळालेलं नाही. मिस्टर नाईक, आलोक हा सर्वसाधारण विद्यार्थी नाही. तुम्ही काळजी करू नका. WTS त्याच्या पाठीशी असल्यावर त्याला हे कठीण काम अशक्य नाही. काय मिस्टर सिंह? प्लेटवरचा उरलेला समोसा बळकावत मनमोहन सिंहाने संमतीदर्शक मान हलवली आणि पुढे म्हणाले, तुमचा दुसरा कयास कुठला? आलोक चंद्राच्या ट्रिपवर असताना अगदीच काही एकलकोंडा नव्हता. त्याच्याबरोबर एक मुलगी असायची, सँड्रा बॅसेट तिचं नाव. हुशार आणि चुणचुणीत आहे, पण तिचा एका गुणाचा आपल्याला फार उपयोग होईल. ती आलोकला बोलता करू शकते, क्वचित प्रसंगी हसवू शकते. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. आता डॉक्टर साळुंके म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला आलोक आणि सँड्रा यांना एकत्र आणलं पाहिजे. पण सँड्रा आहे कुठल्या देशातली? न्यूझीलंडकडली. मग ती दोघे एकत्र कशी येणार? WTSला तेही अशक्य नाही. काय मिस्टर सिंह? डोरोथी मिश्किलपणे उद्गारली. WTSला तेही अशक्य नाही. काय मिस्टर सिंह? काय मिस्टर सिंग? डोरोथी मिश्किलपणे उद्गारली. मनमोहन सिंहाने संमतीदर्शक मान हलविली आणि समोसांच्या प्लेटकडे पाहिलं. प्लेट रिकामी होती.